नमस्कार प्रेक्षकांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 19 जुलैच्या प्रोमोमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आनंदी सार्थकच्या आयुष्यात परत येणार आहे असा काहीसा प्रोमो आपल्याला पाहायला मिळतो. इकडे सुखदा आणि सार्थक यांचं नातं नव्याने फुलत असतं. त्या दोघांमधली मैत्री वाढत असते. आपल्याला पाहायला मिळतं की सुखदा आणि सार्थक अंगणामध्ये झाड लावत असतात. सार्थक सुखदाला झाड लावायला मदत करत असतो. त्याचवेळी सुखदा सार्थकला म्हणते, सोनचाफ्याचं झाड दारात असलंच पाहिजे. त्यावर सार्थकला जुने दिवस आठवतात आणि तो बोलतो, माझं तर खूप जुनं नातं आहे याच्याशी, आणि छान स्माईल देतो. दारात उभे राहून सुधाताई आणि आदर्श या दोघांचं बोलणं ऐकत असतात. सार्थकची आई त्या दोघांना असं एकत्र आनंदात बघून बोलतात, आता या दोघांमध्ये कुणी यायला नको देवा. तर इकडे सीन चेंज होतो. एका ठिकाणी खूपच दंगा चाललेला असतो. तिथे एक पांढरी गाडी येते आणि त्यातून आनंदी गॉगल घालून एंट्री करते. तिथे एक वेडा माणूस हातात दगड घेऊन एका बाईच्या मागे लागलेला असतो आणि तो म्हणत असतो, मी मारेन, आणि आरडाओरडा करत असतो. तेथील एक मुलगी धावतच आनंदीजवळ जाते. ती खूपच घाबरलेली असते आणि तिला म्हणते, कल्याणीताई बघा ना. तर आनंदी म्हणते, आत्ताची नवीन कल्याणी बरं का. तिला सावरते आणि म्हणते, मी आले ना. आणि मग नंतर ती त्या वेड्या माणसाला पाण्याची बॉटल देते आणि मग पाणी प्यायल्यामुळे तो वेडा शांत होतो आणि एक माणूस त्या वेड्याला तिथून घेऊन जातो. सगळेजण कल्याणीसाठी टाळ्या वाजवतात, तिचं कौतुक करत असतात. त्यानंतर ती मुलगी तिला सोनचाफ्याची फुलं देते आणि म्हणते, तू या सोनचाफ्यासारखी आहेस, ज्यांच्या आयुष्यात जातेस त्यांचं सोनं होतं. आणि मग ती तिथून निघून जाते. तर असं काहीच आपल्याला पाहायला मिळतं. आता सार्थक आणि आनंदी पुन्हा एकत्र येतील का? ती नवीन आलेली कल्याणी आनंदीच असेल का? तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.